1 जूनला आम्ही बाहेर जायला निघालो होतो, तर ते म्हणजे कुठे तर महाबळेश्वरला. यापूर्वी पण आम्ही तिथे गेलो होतो, परंतु मुलींना पुन्हा तिथे जायचं होतं, तर त्यानुसारच आता आम्ही 1 तारखेला जाण्यासाठी निघालो आहोत. आणि 1 तारखेलाच का गेलो तर हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. तर आता इथे 5:15 वाजले होते आणि बघू शकता सूर्यदेवतेचं आता इथे आगमन होत आहे आणि दुसऱ्या बाजूला चंद्र मावळ तिकडे जात आहे. चंद्र खूप छान दिसत आहे, कारण की कालच पौर्णिमा झाली होती. आणि इथे आता आम्ही पुढे गेलो तर त्या ब्रिजवर थोडासा छोटा ॲक्सिडेंट झालेला होता. तेलाचे डबे पडले होते, तर त्या बाजूला थोडीशी गर्दी पण होती, परंतु इथे मात्र काही समोर जास्त गाड्या वगैरे नव्हत्या. आणि माझ्या मनात होतं की या ब्रिजवरून आपण गेलो पाहिजेत, पण अचानकच आम्ही या ब्रिजवरून जात आहोत, तर ते नवीन झालेलं मिसिंग लिंक आणि समोरचा जो नजारा दिसत आहे ना, तो अप्रतिम होता. आणि गाडी पण खूप छान चालली होती, कारण की पहिले जेव्हा आपण जायचो घाटामधून तर तो वळणावळणाचा रस्ता असायचा, परंतु हा मात्र अगदी सरळ होता. आणि टनलमधून जाताना तर खरंच खूप छान असा अनुभव होता. आणि हे समोर दिसत होते मोठे मोठे फॅन. तर मी अगोदर काय याची व्यवस्थित व्हिडिओ बघितलेली नव्हती की मिसिंग लिंक कसं आहे, तर नुकतंच व्हिडिओ बघितले तेव्हा समजलं की तिथे जे थोड्या थोड्या अंतरावरती दरवाजे होते, तर ते एक्झिट पॉईंट होते. म्हणजे आपल्याला पुढे जर काही अडथळा असेल तर आपण तिथून एक्झिट देखील घेऊ शकतो. तर असंच करत करत आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. सकाळी निघताना फक्त चहाच घेतला होता, म्हणून मग आता 8-8:30 वाजले होते, तर म्हटलं आता नाश्ता करून घेऊयात. समोरच इथं मिसळचं हॉटेल दिसत होतं, तर तिथे गेल्यानंतर स्पेशल मिसळ मागवली. आणि स्पेशल मिसळ म्हटली तर ती तर छानच असते, आणि खाऊन बघितली तर चवीला देखील खूप छान होती. इथे मी आणि मिस्टरांनी नाश्ता केला, मुलींनी देखील नाश्ता केला, त्यानंतर चहा घेतला, कारण चहा घेतल्याशिवाय तर काय फ्रेश वाटत नाही, कारण आमचा 2-2.5 तासाचा प्रवास झाला होता. आणि तसंच आता पुढे प्रवासाला निघालो, तर इथे मुलींना आईस्क्रीम घ्यायची होती, मग त्याच्यासाठी आम्ही मध्ये गाडी थांबवली आणि मुलींना आईस्क्रीम घेतली. मुलींनी माझ्यासाठी देखील बटरस्कॉच फ्लेवरची आईस्क्रीम घेतली होती, तर ती खात खातच आम्ही पुढे निघालो. तर पुढे आला विनालेक. तर विनालेकवर आम्हाला काही लगेच थांबायचं नव्हतं, कारण आम्हाला हॉटेलमध्ये बुकिंग करायची होती. आम्ही ऑनलाईन काही बुकिंग केली नव्हती, कारण बरेचदा आमचं मागे पुढे होत होतं की नक्की कोणत्या दिवशी जायचं. तर मग आम्ही ऑनलाईन बुकिंग न करता प्रत्यक्षात जाऊन मग बुकिंग करायची होती. तर आम्ही त्याच हॉटेलमध्ये पोचलो आहोत, ज्या हॉटेलमध्ये आम्ही मागे पण थांबलो होतो. आणि हे हॉटेल खरंच खूप छान आहे. तर या हॉटेलमध्ये आम्ही काय गमती जमती केल्या त्या तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील.